इथे संध्याकाळी आमच्याकडे मस्त असा पाऊस येत होता आणि खूप छान वातावरण होतं आणि पाऊस पडल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो तो तर मला खूप आवडतो. मी तो घेण्यासाठी तिथे उभी होती आणि मी 5-10 मिनटं तिथे उभी राहून जो आहे मस्त असा सुगंध घेतला मातीचा. माझ्यासारखाच बऱ्याच लोकांना जो आहे ना हा सुगंध नक्कीच आवडत असेल. नंतर आली मी किचनमध्ये, कारण आता मला माझ्यासाठी स्वयंपाक करायचा होता. आता काय करू हा खूप विचार सुरू होता माझा. त्यानंतर मग मी ठरवलं की आज भाजी पोळ्या तर नाही करायचं. मग मी काय करते ना ते सांगतेच पुढे. त्यासाठी छान असं सगळं फोडणी देऊन दिलं मी तेलामध्ये. टमाटरची प्युरी केली ती टाकली, कांदा टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि सगळे सुखे जेवढेही मसाले असतात आपले, हळद, तिखट, मीठ, काळा मसाला, डब्यात जेवढे मसाले असतात ना मी तेवढे सगळे टाकून देते. असं सगळं मी छान टाकून दिलं. वरतून चवीनुसार मीठसुद्धा टाकून दिलं आणि छान ते होऊ दिलं. मसाला असा मस्त शिजू दिला. त्यानंतर तुम्हाला दाखवूया आता मी कणिक भिजवलेली आहे. आता ह्या कणकीत मी टाकलेलं होतं थोडंसं तिखट, हळद, मीठ असं टाकलं आणि छान ती भिजवून घेतली होती. आता इथे मी बनवत आहे घनुले. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नाही माहिती. आमच्याकडे विदर्भा साईडला याला म्हणतात घनुले. कुठे शेंगुळे पण म्हणतात, कुठे तिखट जिलेबी पण म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणचं जे आहे ते आपलं वेगळं वेगळं नाव आहे आणि हे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात. आणि लहानपणी तर आम्ही असं बहिणी भांडायचो याच्यासाठी, म्हणजे करायसाठी, की कोण करणार काय करणार. आणि घरी गेल्यावर जे आहे ना नेहमी हा पदार्थ एकदा बनलाच पाहिजे असं एकदम ठरलेलं होतं, की घरी गेलं आणि आईला हे बनवायला लावायचं म्हणजे लावायचं. एवढं जास्त हे मला आवडतं. तर आज मी तेच इथे बनवायला घेतलं. आता राऊंड राऊंड ज्या मी जिलेबीसारखी चकलीसारखी शेप देत होती, पण ते शिजायला ना खूप जास्त वेळ लागतं. म्हणून मग हे असं अंगठ्याला छोटे छोटे मी छान असे पूर्ण सर्कल करून घेतले आणि त्यानंतर बघा इथे एवढे सगळे जे आहे मस्त असे शेंगुळे माझे तयार झालेले आहे. आता इथे मी पाणी आधीच फोडणी देऊन दिलं होतं आणि त्या पाण्यामध्ये जे आहे पूर्ण बनवलेले शेंगुळे जे आहे ते घालून टाकले आणि आता इथे छान ते शिजून जे आहे ना ते तयार झालेले आहे. चला आता मी खायला घेते हे. आणि हे खूप जास्त यम्मी दिसत होते, दिसायला पण छान दिसत होते आणि टेस्टला तर खूपच भारी लागतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ना हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.